तर स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण मयूर बेंडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहूया गोलंदाज. इथे मात्र लॉवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, तिथे मात्र चेंडूला फ्लिक केले, चेंडू जाणार सीमा पार, चौकार डीजे. मयूर बेंडेच्या माध्यमातून आलेला चौकार पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय, 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार ऑन बॉलिंग अटॅक. मंगेश कर्णुक. पहिल्या षटकाची दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी लागेल. धावा कमी खर्च करावा लागेल. तर दोन्ही संघाचा जर विचार केला तर धावांना इन्व्हेस्टमेंट द्यावी लागेल. पुन्हा एकदा असणार मंगेश कर्णुक. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला मयूर बेंडे. खूप टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र या चेंडूला मात्र हेरून सरळ फेकून दिलंय, सीमा पार, चौकार डीजे. थँक्यू. उद्या त्रिस्टार संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल. त्यानंतर भाई असतील, सोनू असतील, सर्व खेळाडू. त्यानंतर चेरिवली संघ मयूरदादा असतील, उद्या इन ॲक्शन पाहायला मिळतील. उद्या मजा येणार. संडे असणारे, संडे मजा फुल रोमांचक तिथे सामने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. मंगेश कर्णुक असणार गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर बेंडे मात्र कमालीची फलंदाजी करत असताना. अंपायरचा इशारा येईल. हा चेंडू असणार लेग स्टिकच्या बाहेर. हा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळेल. वाईड निश्चित धावसंख्या धावून पोहोचेल 10 धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मंगेश कर्णुक ऑन बॉलिंग अटॅक. ते मात्र बॅटची एज लागून तिथे मात्र मागं बॅकअप पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि 1 धावेनिशीर 11 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. तर प्रदीपदादा पाटील वाजेपूर यांचे इथे आगमन झाले. तर दादांना विनंती आहे, तर प्रदीपदादा पाटील वाजे यांचे इथे आगमन झाले. तर दादांना विनंती आपण या. त्यांच्या समेत अक्षय पाटील असतील, त्यांचे या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. अकरा धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेनिशीर मानाचा मुजरा. तर अनिकेत दादा पाटील सुद्धा आपल्याला यांचं आगमन पाहायला मिळेल. पण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल योगेश पाटील. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण संदेश. पहिलं षटक आपण पाहिलं तर 5 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं षटक फेकण्यात आलं. त्यानंतर 10 मिनिटाचा अवधी असणार आहे. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 15 मिनिटं असणारे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकावे लागतील कानाव संघ अन्यथा. एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार.
मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न फसला. हा चेंडू येणार निर्धाव. निर्धाव चेंडू निशीर. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. योगेशला पण पाहू, गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. दुसरा चेंडू घेऊन येणार तयार. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. आई चेंडू निर्धाव येणार. सुरेख गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या गोलंदाजीचा अटॅक करत असताना योगेशला पाहू आपण. कानाव संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. कानाव संघ आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. सीमा पार येतोय षटकार. डीजे षटकार आणि शीर धावफलक जाऊन पोहोचलंय. तब्बल धावा होतील धावफलकावर 17. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू येणार निर्धाव. या षटकाचा जर विचार केला, 1 षटकार आला, त्यानंतर 3 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. भेदक गोलंदाजीचा मारा करत असताना आपण योगेशला पाहू. पुन्हा एकदा असणार योगेश तयार. ऑन अ बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र मिसफिल्ड होणार. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करणार. चांगली तिथे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर धावा आल्या तब्बल 2 आणि 2 धावे निशीर. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा धावफलकावर. मयूरचा जर विचार केला तर वैयक्तिक 17 धावांवर खेळताना आपण मयूरला पाहतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळाला आपल्याला योगेश. रनअपमध्ये थोडासा अडथळा तिथे पाहायला मिळाला. हा चेंडू येणार डेड बॉल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. चांगल्या चेंडूची तिथे फेकी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल. सिंगल निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावर. नऊ मिनिटांमध्ये 2 षटक आपल्याला पार पडत असताना पाहतील. टाइमचं तिथे मात्र आपल्याला बंधन नसणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतंय. मंगेश कर्णोक. स्ट्राईकला संदेशला पण पाहू. पहिला चेंडू घेऊन येणार मंगेश. पुन्हा एकदा आपण पाहूया. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. ते मात्र फटका जरूर चांगला केलाय. कार्पेटच्या साईने फटका केलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. तिथे मात्र थोडीशी होणार फंबलिंग. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगल निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावर. 21 रन ऑन अ बोर्ड. तर मयूरचा जर विचार केला तर 19 धावा वर केलत असताना आपण मयूरला भाऊ आणि संदेशचा जर विचार केला तर 2 चेंडूमध्ये 1 धाव. पुन्हा एकदा भाऊ पण गोलंदाज असणार तयार.
पुन्हा फटक्याचा प्रयत्न होता ते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल 22 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी मंगेश कर्णूकच्या माध्यमातून पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर याच दरम्यान त्यांचं आगमन झालंय नंदकुमारजी पाटील यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत आहे. तर दादा विनंती आपण या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. चांगल्या चेंडूची सांगता सुरेख चेंडू फलंदाजाने चेंडू सोडून दिला. हा चेंडू येणार डॉट आणि डॉट चेंडू निशीर धावसंख्या फक्त 22 धावा धावफलकावर. चांगले गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मंगेश कर्णूक. स्ट्राईकला संदेशला पाहू. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील करतील चुकी. या चुकीला मात्र माफी नसणार. या चेंडूवर धावा येतील 2 आणि 2 धावेनिशीर धावसंख्या जाईल 24 धावा धावफलकावर. 24 रन ऑन अ बोर्ड. या चुका मात्र मागात पडतील का? कारण की जर विचार केला जुई संघाचा तर दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अजूनही पॉपिंग क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बेनिफिट असणार आहे त्यांच्या संघासाठी. एकही विकेटचं पतन न होता शेवटच्या षटकामध्ये धावा कुटण्याचं काम करतील. इथे मात्र या चुका मागात पडतील का? पुन्हा एकदा असणार मंगेश कर्णूक गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. फुलटॉस चेंडू होता तिथे मात्र लाऊड अपील आणि फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 1 विकेट क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. डीजे मयूर बेंडेला इथे मात्र परतावं लागलं. चांगली फलंदाजी केली होती तिथे मात्र 13 चेंडूमध्ये 20 धावांची केली. त्याच्या माध्यमातून संघासाठी चांगलं योगदान तिथे आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी मंगेश कर्णूकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केलेला क्षेत्ररक्षक येतील तिथे. कुठल्याच प्रकारची चुकी नव्हता. चेंडूची फेकी होईल. या चेंडूवर धाव मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल निशीर धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. जयला आपण पाहू. इथे मात्र फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र बनतील दर्शक. सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. येतोय षटकार. डीजे
षटकार निशीर या षटकाची केली आहे सुरुवात आणि या षटकाची सुरुवात झाली. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 31 धावा धावफलकावर. 31 रन ऑन अ बोर्ड. धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्येला इथे मात्र 5व्या गिअर मध्ये टाकलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चेंडू मात्र हवेत असणार तिथे मात्र. या चेंडूवर धावा येतील 2 धावेनिशी 33 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी. लगेच कमबॅक केला गोलंदाजीने. या चेंडूवर धावा आल्या 2. 33 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार जय तयार. जय भगतला आपण पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण. प्रतीक इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. हा चेंडू जाणार सीमा पार. 1 बाउन्स चौकार डीजे. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल 1. एका धावेनिशी धावसंख्या धावून पोहोचेल 38 धावा धावफलकावर. 38 ऑन अ बोर्ड. तर टॉस साठी यायचं. एका बाजूला असणारे देवत संघ आणि एका बाजूला असणारे उमरोली संघ. उमरोली बी संघ आणि देवत बी संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण या. जनमान उमरोली संघ एका बाजूला पाहायला मिळेल आणि एका बाजूला देवत बी संघ. या चेंडूवर येणार 1. एकोणचाळीस धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू प्रज्वल पाटील. तर देवत बी संघ आपण लगेच जायचंय टॉस साठी. आपल्याला प्रेमाची हाक असणार आहे. लगेच या. हा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळतील. हा चेंडू जाणार सीमा पार. षटकार डीजे. संदेश भोपीच्या बॅट मधून आलेला षटकार आणि या षटकारानिशीर 45 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे मात्र फंबलिंग. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील.
चेंडू जाणार सीमा पार चौकार आणि या चेंडूवर धावा मिळतील 5 आणि 5 धावेनिशी धावफलक पुढे जाईल 50 धावा धावफलकावर 50चा आकडा गाठलाय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल जोई संघ 50 धावा धावफलकावर चांगली धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा चेंडू येणार वाईड आणि वाईड निश्चित धावसंख्या पुढे सरसावेल 51 धावा धावफलकावर. आमच्या समेत सार्थक पाटील असतील स्कोरिंगच्या भूमिकेत आज खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर भेटली फायदा घ्यावा लागेल. ते मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक अजून एक लागणार डीजे. मंगेश कर्णुक होते चेंडूवाले कुठल्याच प्रकारची चुकी न झाली तिथे मात्र नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रणाल कडू. तर टॉस करण्यात येईल. एका बाजूला असणारे देवत संघ एका बाजूला असणारे उमरोली संघ देवत बी उमरोली बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. तर गौरव येथील उमरोली संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाई चेंडू असणार वाईड. वाईड चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. तर देवत संघाने टॉस जिंकून बॅट फर्स्ट. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. हा चेंडू येणार निर्धाव आणि निर्धाव चेंडू निशीर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या धावून पोहोचले तब्बल 52 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सुरेख गोलंदाजी सुरेख मारा करत असताना भन्नाट वेगाने हा चेंडू येणार निर्धाव. शेवटचा चेंडू शेष असणार. लगातार 2 चेंडू डॉट त्यानंतर पुन्हा एकदा फव्या गोलंदाज असणार सज्ज. अजून एक डॉट कमालीची गोलंदाजी कमबॅक केलाय गोलंदाजाने. शेवटच्या क्षणाला 3 सलग चेंडू डॉट. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 52 धावा धावफलकावर. आता मात्र धावसंख्या पाहिली तर 30 चेंडू आणि 53 धावेंची गरज असणार आहे. तर पुढच्या उत्तरार्धाकडे जाऊ आपण. दीपक सर फडके विगर यांचा आवाज आपण ऐकू. मराठीचा बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद धन्यवाद आदित्य पाटील. तर बोलूया आपण सामन्याकडे.
पहिल्या सत्रामध्ये धावा जमवत असताना 52 धावा जमवल्या, 53 धावांचा लक्ष असणार आहे. विजयासाठी आई जगदंबा आई गावदेवी खानाव टीमच्या समोर सलामीची जोडी मैदानामध्ये. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये सार्थक पाटील. तर चला पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. देवत बी आणि उमरोली बी या दोन संघामध्ये एक बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. आणि प्रत्येक दिवशी आपण सुपर 10 साठी संघ काढतोय. वावंजे संघ आपल्याला एकच सामना खेळून नक्कीच तुम्हाला देवीच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जायचंय. एकच सामना असेल तुमचा, त्यानंतर पहिला सामना तुमचा खेळवला जाईल, याकडे लक्ष असू द्या. चला खानाव संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. जुई संघ आपण देखील थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. तर चला विनंती असेल खानाव संघ आपले सलामीची जोडी सचिन आपण सहकार्य करा विनंती. सलामीची जोडी मैदानामध्ये सचिन मुंडे आणि त्याला जोडीला असेल नीरज. कुतार पाटील सचिन मुंडे आणि नीरज पाटील रोशन पाटील हा फलंदाज गोलंदाज स्ट्राईक वरती. तर चला जुई संघ आपण देखील खूप सहकार्य केलंय येता येता आता देखील सहकार्य करा, कारण 53 धावांचा विजयाचा पल्ला गाठायचे. सलामीचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. सुंदर गोलंदाजी राहिली, फलंदाजी केली आज मयूर भेंडे अप्रतिम फलंदाजी केली, 20 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. रोशन पाटील पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. पॉवर प्लेचं पहिले षटक सचिन मुंडे खेळण्यासाठी सज्ज असेल. एक आक्रमक फलंदाज रोमन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन ठरलेला संघ, एक चांगली दमदार कामगिरी राहिली या टीमची. पहिले चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल सचिन. सुरेख फटका गुडघा टेकून अगदी फ्लिक केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार चौकार. नक्कीच चेरवलीची खंडोबाची यात्रा झाली. खंडोबाच्या नावाने प्रसिद्ध असणारी यात्रांना सुरुवात आपण पाहिलीत. आणि थोड्या दिवसात आई गावदेवी नवसाळा पावणारी देवी कुलस्वामिनी आई एकविरेची यात्रा देखील वाजे गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, 4 धावा पाहायला मिळाल्यात. 53 धावांचा पल्ला गाठत असताना सुंदर सुरुवात पाहायला मिळते सचिन मुंडेच्या बॅटमधून. नीरज पाटील ही जोडी मैदानामध्ये. आज संजू पाटील टीम मध्ये नाहीयेत, त्यानंतर हा संघ मैदानामध्ये ही कामगिरी करीत असताना पाहायला मिळाला. दमदार सुरुवात, सूर्य एक फटका स्ट्रेट हिट, चेंडू जाईल 1 बाउंस द रोप चौकार आणि संघ जाऊन पोहोचला 8 या धावफलकावरती.
पहा गोलीगत माणसाच्या रंगारूपावरती जाऊ नका, कारण बिग बॉसचं सीझन गाजवलंय. नशीब कधीही पलटू शकेल आणि आज संघामध्ये मेन खेळाडू नाहीयेत आणि सचिन मुंडेची फलंदाजी बहरत असताना पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 चौकार, 8 धावा धावफलकात लागल्या गेल्या. टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर मैदानामध्ये. हा फटका इनसाइड आउट कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातो वेगानं. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस, चेंडू जाईल सीमा पार. चौकार हॅट्रिक सचिन मुंडेच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. हा चौकार पहा, अगदी नजाकत फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून हा क्षणचित्र कैद होत असताना अगदी लेदर क्रिकेट ज्या प्रकारे खेळला जातोय तसा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय या विभागामधील पहिली नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आणि दुंद्राई क्रिकेट संघाचे एक खंबे समर्थक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय मिथुन सिनारे आणि सुदर्शन सिनारे या दोन्ही आयोजकांना विनंती असेल आपण मेन व्यासपीठावरती या. साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. सचिन मुंडे देखील घरी परतला होता, त्यांनी देखील सांगितलं की झेल पकडलाय. मिथून या आपण व्यासपीठावर, सुदर्शन या. चांगली नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. हा झेल पहा आपण, सुंदर फटका, एक अप्रतिम साधा सोपा झेल भूमीला दान झाला आणि इझिली खेळायला गेला. एक धाव कंप्लीट. सचिनने सांगितलं की झेल पकडला, मी चाललो घरी, पण तू क्षेत्ररक्षकाने सांगितलं की जाऊ नको. जोरदार अपील पाहायला मिळतो. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज होईल बाद नीरज पाटील. धन्यवाद डीजे. थोडी संधी नाना खांडवी, आमच्या आदिवासी समाजातील एक गुणवान खेळाडू आहे. अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली 50 गाव प्रीमियर लीग मध्ये, ज्याने अप्रतिम खेळ केला. ज्या प्रकारे गोलंदाजीवरती आपल्या फलंदाज नाचवत असतो ना, डीजे वरती प्रेक्षकांना नाचवतोय. एक चांगली कला ज्याच्या अंगामध्ये पाहायला मिळतोय, त्याचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मोरिया डीजे या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर सुमधुर आवाज आणि त्याच जोडीला जर आपण पाहिले फॉर्च्यून इव्हेंटचं आपण कौतुक करावं तेवढं थोडं असणार आहे. कृष्ण सर असतील, राजेंद्र दादा म्हात्रे असतील, ज्यांचं योगदान या संपूर्ण टीमचं योगदान पाहतो या स्पर्धेला. स्पीडअप करायचे, टाइम अलर्ट असणारे, याकडे लक्ष जुई टीम, कोणालाही गय केले जाणार नाही, कारण आज सर्वांनी रक्त खेचलंय आमचं. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या क्षणाला सागर पाटील देवत यानं देखील आम्हाला सांगितलं, चांगलं सहकार्य केलं. थोडस आतिश मडवीने आम्हाला भाच्याने थोडस त्रास दिलाय. फोन केला की सांगतो शेवटला, तो प्रत्येकने सांगितलं आम्ही भरपूर लवकर आलोय. तुमचं देखील आम्ही करू सहर्ष स्वागत. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती संदेश भोईर, रेडगर आणि सनी फडके. फलंदाज बाद झालाय. त्रिफलाचित नौका खेळाडू मैदानामध्ये उमेश कर्णुक. उमेश कर्णुक 12वा खेळाडू एकदम शांत का झाला सार्थक, याचं उत्तर आम्हाला मिळालं नाहीये. पहिल्या धावसंख्या एकंदरीत पाहिली 13 धावा धावफलकावर. 2 फलंदाज 13 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित भेंडे. एक अनुभवाने भरलेला आणि लोणच्या सारखा मुरलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हा टीम जर असेल ना तर संपूर्ण टीम नाचवण्याचं काम करतोय मयूर भेंडे. विष्णू भगत बैलगाड्या शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि प्रसिद्ध सुट्टी मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे. वाजेपूर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आपली जागा ही व्यासपीठावरती आहे. आपली जागा ही आमच्या आयोजकांच्या मनामध्ये. गोलंदाज रोहित. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. चेंडू जाईल डॉट
निर्धाव चेंडूची सांगता 13 धावा धावफलकावरती. सचिन मुंडेच्या वैयक्तिक धावा 13, संघाच्या वैयक्तिक धावसंख्या 13. आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय रोहित भेंडेच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी आपण पाहिली. एकंदरीत षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती दमदार कामगिरी राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. फुलर लेनचा चेंडू फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तू घेतो की मी घेऊ, दोघांच्या मध्ये झेल पडलाय. 2 धावा कंप्लीट सचिन मुंडेच्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर आणि संघ जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. बॅटिंग टीमचा रिव्ह असणारे पंच बिमरसाठी या ठिकाणी पाहिलं जाईल, चेक केले जाईल. एक सुंदर झेल पकडण्याची संधी होती, झेल पकडला नाही. त्यानंतर हा चेंडू नो आहे की नाही हे पाहिले जाईल. एकंदरीत या ठिकाणी चेक केले जात आहे एक्झॅक्टली हाईट चेंडूला किती आहे आणि हा चेंडू येतोय नो. नो चेंडू असणारे फ्री. 2+1 3 धावा. 3 धावा येतील या चेंडूवरती. 16 धावा धावफलकावर लागले गेल्यात. रोहित या ठिकाणी पहिला बीमवर चेंडू फेकला गेलाय. फ्रीडचा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. कावकाळ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न संदेश सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. दुसरे ढग मार्गस्थ असताना एक सुंदर गोलंदाजी राहिली आहे. एका साईडून मात्र 1 मॅन आर्मी सचिन मुंडेची फलंदाजी राहिली, तर दुसरे रोहित भेंडे हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करीत असताना एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये उमेश कर्णूक क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अनेक वर्षे क्रिकेट खानाव टीमसाठी केलेला आहे. यावेळेस मध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल. सुरेख चेंडू स्वतः फॉलो मध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता जसे जसे चेंडू निर्धाव फेकले जाईल तसे सामन्यामध्ये तुम्हाला एक रंगतदार सामने पाहायला मिळतील. एकंदरीत जर आपण सामना पाहिला तर एक चांगलं बॅटल मैदानामध्ये रोहित भेंडे सुंदर गोलंदाजी करतोय. नो चेंडूचा अपवाद वगळता या षटकामध्ये अद्याप 4 धावा खर्च केल्या गेल्यात, ज्यामध्ये चेंडू फेकले 4, एक नो. टोटल 3 चेंडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र लोअर फुलटा चेंडू अगदी ब्लॉक होलला फेकला जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अद्याप एकूण धावसंख्या जर पाहिली तर 35 धावसंख्येची गरज आहे. 53 धावांचा पल्ला गाठत असताना सचिन मुंडे खेळण्यासाठी सज्ज असेल. 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. सुंदर गोलंदाजी राहिली रोहित भेंडेची. मॅचची अतली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल. 53 धावांचा पल्ला काढत असताना सचिन मुंडेची दमदार फलंदाजी राहिली आहे. सचिन मुंडेची एकंदरीत जर आपण फलंदाजी पाहिली 3 चौकारांची हॅट्रिक केली, त्यानंतर सिंगल डॉट डबल सिंगल हे धावा धावफलकावरती पाहतोय. एक चांगली फलंदाजी चांगलं बॅटल मैदानामध्ये 19 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचं समीकरण मैदानामध्ये सचिन मुंडेची वैयक्तिक धावा 17 या धावसंख्येवरती खेळाडू हा खेळतोय. एकतर्फी किल्ला लढवण्याचं कार्य या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटच्या मधोमध आलाय. आल्यानंतर 12वा खेळाडू सांगतोय की गेला आणि चेंडू जातो डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. दमदार हिट. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावा 25, 25 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे बी के पाटील आणि प्रतीक फडके या स्पर्धेमधून निरोप घेत असताना आज संपूर्ण सॅटर्डे येथे त्यांनी घालवला. आणि गोलंदाज जर पाहिला तर या षटकामध्ये आल्या 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 13, या षटकामध्ये 12. एकूण धावा लागल्या गेल्यात 25 आणि एरारे चेंडू असतील 18 आणि 28 चे समीकरण. 9.33 ची सरासरी कृष्णा सर या सामन्यामध्ये मध्ये माग नाही आहे मैदानामध्ये. एकंदरीत आपण 2 दिवसाचा विचार केला आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगली संकल्पना, चांगलं आयोजन आणि या हंगामामध्ये मी तर म्हणजे पहिल्यांदा ही स्पर्धा या वाजाच्या सुरमालावरती पाहायला मिळाली. एक दमदार आयोजन आणि पुढील महिन्यामध्ये देखील या ठिकाणी एक दमदार नाईटचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय रोशन पाटील. पहिले चेंडू फेकणारी सज्ज असेल. हा चेंडू
मिड विकेटला एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न नसणारे. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावर. येणारे चेंडू 17 आणि 27 समीकरण. 17-27 समीकरण. सामना कोण जिंकेल, जय हनुमान जुई की खाणा, या दोन संघामध्ये होणारं युद्ध मैदानामध्ये पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. देवत बी, एक दुसरीकडे उमरोली बी, हे दोन संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि एकंदरीत हा सामना जर पाहिला अद्याप बॅलन्स आहे. हे षटक निर्णायक असेल रोशनचं. या षटकामध्ये किती धावा येतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये वळतोय आणि निर्णायक क्षणी जर आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 16 चेंडू 27 समीकरण. जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढे दडपण मात्र येणार फलंदाजी करणाऱ्या संघावरती, आणि जेवढे चेंडू धावा येतील तेवढं दडपण येईल गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक येईल चेंडू खाली आणि झेल होईल भूमीला दान. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावर. येणार चेंडू 15 आणि 25 गरज. 15-25 समीकरण. मैदानामध्ये काय दमदार कामगिरी राहिली आहे उमेश कर्णूकची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि या सामन्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा सज्ज असेल पुढील चेंडू फेकण्यासाठी. स्लोवर पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा, इथपर्यंत आवाज येतोय. फलंदाज होईल बाद उमेश कर्णूक. बॅक टू द डग आउट. नौका फलंदाज मैदानामध्ये. आक्रमकता ही ज्याची ओळख आहे तो खेळाडू मैदानामध्ये योगेश पाटील. उमेश कर्णूक बाद झाला. योगेश पाटील मैदानामध्ये. 14-25 समीकरण. मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा. टाइम अलर्ट असणारे क्षेत्ररक्षण करणारा संघ, फलंदाज करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल फलंदाज बाद झाल्यानंतर आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आपण त्वरित मैदानामध्ये जा, कारण अद्याप एकंदरीत जर पाहिलं तर सामना खेळवायचे. आणि जर सामना बॅलन्स असा राहिला आजच्या दिवसामधील तर उद्या तो सामना ठीक 9 वाजता चालू होईल. याकडे लक्ष असू द्या. कोणालाही कारण सांगितले जाणार नाही. नक्कीच आपण पाहतोय जो सामना बॅलन्स असेल ना तो उद्या, म्हणजे माझी चुकी झाली की सोमवारी म्हणजे सुपर 10च्या दिवशी, कारण उद्या देखील आपल्याला 12चाच लॉट्स आहे. याकडे लक्ष असू द्या. आणि इतर ठिकाणी उद्या मेगा संडे नेरेपाडा इथे स्पर्धा सुरू आहे, उद्या चालू होईल. आणि सर्वांची एक नावाजलेली स्पर्धा आपण पाहतोय. रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील यांची 12-12 किंग आमदार चषक स्वर्गीय हरिभक्त पारायण गणपतबा पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज त्या स्पर्धेचा शुभारंभ झाला. डे नाईट क्रिकेटचं रणसंग्राम या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ती स्पर्धा देखील सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेला देखील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित. आणि एनडी विभागामध्ये यावर्षी जणू काही नेरे दोंदरे विभागामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेचा उत्साह आलाय. अदय आणि हरिग्राम सामना सुरू आहे. एक चांगली खेळपट्टी पाहायला मिळते. कोपरोलीचं आयोजन पहा किती दक्षता घेतली गेली. कृष्ण म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे चेंडूचं समीकरण पाहिलं 12 चेंडू 25, 12.50 सरासरी. कृष्ण सर काल देखील असा सामना आपण पाहिला. पाली आणि जो संघ होता आय थिंक रोडपाली त्या संघाविरुद्ध, आणि तो सामना जिंकला रोडपाली टीमनं. तर नक्कीच आपण ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांना कोणामुळे पाहायला मिळालंय तर इंटरनेट सुविधा आणि लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंट असेल. आणि त्यानंतर मिलन शेठ पालकर दोस्ती दुनियेतील राजा माणूस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फ्री नेटची सुविधा देण्यात आली. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. चांगलं योगदान मिलनदादा पालकर यांचं राहिलंय. बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बालाजी नेट अँड सर्व्हिस, केबल नेट म्हणून ज्यांची ओळख असणारे, ज्यांच्या बरोबर मित्र परिवार जर आपण पाहिला तर एखाद्या राजाला लाजवेल असे राजपण त्यांचं आपल्याला पाहायला मिळेल. मिलन पालकरचा दादाचं देखील स्वागत. 12 चेंडू 25 समीकरण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश घरत. 12-25 समीकरण. हा चेंडू जर आपण पाहिला खराब फेकला गेलाय. पंचांचा इशारा अवांतरचा. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय
30 या आकड्यावर. येणार चेंडू 12 आणि 23 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती पप्या काय करेल, कारण चेंडू बाहेरच तेवढा फेकलाय. तर चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल. धावसंख्या जर पाहिली 30 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. हृदयाचे ठोके दोन्ही संघाचे वाजतील, कारण सामना तसा रंगणार आहे. फुलर लेनचा चेंडू फेकला गेलाय, खराब चेंडू, आणि त्यावरती मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू येईल. सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावर. नक्की बाजीकरची भूमिका मैदानामध्ये अदा करत असताना योगेश पाटील, अगोदरच मी सांगितलं होतं की या गोलंदाजाला फलंदाजाला असे चेंडू फेकाल त्या चेंडूमध्ये चौकार षटकार चौकार षटकार पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी निलेश या ठिकाणी गोलंदाजी करतोय. एक चांगली धावा जमवल्या जुई टीमनं. अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आई गावदेवी प्रसन्न, आई श्री गजानन प्रसन्न आपण पाहिली, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. श्री दिलीप शेठ पाटील अर्थात पिंटू शेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच, यांच्याकडून या स्पर्धेसाठी बाईक आपण नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी पाहणार आहोत. सूर्य एक फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? सेफ लँडिंग. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 36 धावा धावफलकावरती. तर श्री अमय शेठ लहूज पाटील रॉकेट साहेबा बैलाचे मालक यांच्या वतीने देखील 2 व्हीलर बाईक, आणि ती स्पर्धा येते 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय 25, चतुर्थ 25, पंचम आणि षष्टम 20-20 हजार. फुलर लेनचा चेंडू फायदा उचलू शकला नाही. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न, सचिन मुंडेने नकार दिला. फेकी देखील सुरेख, आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू आणि धावामध्ये अंतर जर आपण पाहिलं, येणारे चेंडू असतील 9 चेंडू 16चं समीकरण. 9-16 9-16 कोण सामना जिंकेल? गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारा संघ? सूर्य एक फटका, फक्त कलात्मक फलंदाजी करणारी सचिन ओळखला जातोय. खूप वेग त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप त्या ठिकाणी 55 चेंडू सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 41. प्रेम पटेल, साखरपुड्याचा सीझन चालू झालाय. अनेक पाखरं आजाद होतील. कोण कोणाचा पाखरू कधी घेऊन जाईल सांगू शकत नाही. आणि धावसंख्या जर पाहिली 41 धावा धावफलकावरती, 12 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 12चं समीकरण, 8 चेंडू 12चं समीकरण मैदानामध्ये, 8 चेंडू 12चं समीकरण मैदानामध्ये. एक चांगला फटका या ठिकाणी सचिन एकतर्फी फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, आणि त्यानंतर हा सामना देखील महत्वपूर्ण असेल. सुरेख फटका, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. संदेश त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नकार दिलाय, आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. पहिली लढत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पुढील अंतिम सामना असेल, त्यानंतर वावंजे आणि या संघामध्ये जो संघ जिंकेल त्याचा सामना खेळवला जाईल. तर चला स्पीडअप करा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सूर्य एक फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हा झेल महत्वाचा असेल. हा झेल नाही तर सामना सोडलाय जुई संघानं. खराब क्षेत्ररक्षणाच्या चुका तुम्हाला पाहायला मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न नकार दिलाय. आज जर सामना गमावला तर हे झेल खूप महत्वाचा असेल. साधा सोपा झेल भूमीला दान झालाय. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय.
एकूण धावफलक धावा लागल्या गेल्यात 44. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. त्वरित पाणी घेऊन जा. सहा चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. झेल पकडला असता तर 2 धावा आणखीन ऍड झाल्या असत्या. तर चला स्पीडअप करायचे. जुई संघ अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. सौरभ जोशी, तर चला फक्त जर आपण पाहिलं जुई संघ अंतिम षटक आणि जो काही निर्णय असेल देवद आणि उमरोली या संघांचा तो लगेच अंमलबजावणी करायचे. याकडे लक्ष असू द्या. 5 ओव्हरची मॅच. देवदनं बॅटिंग घेतली. उमरोली संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चला जुई संघ जास्त वेळ घेऊ नका. मयूर ही विनंती असेल. हा एक एक जागा पकडून ठेव सुजित. कुठे फिल्डिंगला राहायचे जवळ थांबून राहा. आपण हल्दी लग्नाला जेवायला कसं राहतो लाईनीत खुर्ची पकडून तसं राहायला लागेल. गोलंदाजी मार्कवरती सौरभ जोशी. अंतिम षटक. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू वृत्ती पास चिनमुंडेची आणि फलंदाज होईल बाद. हवी नौका खेळाडू मैदानामध्ये डिफेन्स करण्याचा प्रयत्न नरडला आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतला. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं सार्थक तू देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु त्या ठिकाणी प्लेसमेंट आपल्या खेळाडूंना फार कमी जमते. चौकार आणि षटकार मारले की कसे रील्स बनवायला मिळते लगेच आणि त्याचा फायदा होतोय. अनेक चॉकलेट बॉय आहेत तुझ्यासारखे युवा खेळाडू आणि त्यामध्ये रील्स इंस्टाग्रामवरती असेल तर चांगला क्रेज आहे आज. आणि प्रत्येक खेळाडू चौकार षटकार विकेट घेतल्यानंतर इंस्टाग्रामवरती ती रील्स व्हायरल झाली की मग प्रत्येकाला फोन करून सांगणार की माझा स्टेटस ठेव, माझा स्टेटस ठेव. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचपासून मग ते फ्लॉप चालू होतात. बॅटला बॉल लागत नाही. गोलंदाजीमध्ये 10-10 15-15 धावा देतात. हा इतिहास आहे. षटकार मारलेले एक षटकार असतोय आणि 5 चेंडू डॉट झाले ते विचारलं मग कारण सांगलं जातोय. खेळपट्टी खराब होते. चेंडू इथून फिरला तिथून उडाला. या क्रिकेटमध्ये कारण आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये सौरभ. 5 चेंडू 9चा समीकरण. अभि जाधव मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती असेल तर चला त्वरित सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवरती. बॅटची कडा. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. चला तू चल में आया. प्रवीण नौका खेळाडू मैदानामध्ये योगेशला स्ट्राईक वरती नेणं गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. जुई संघ ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. टीम मीटिंग घेऊ नका. मयूर सहकार्य कर. आता जागेवरून कोण गेला मयूर तर मग पॅनल्टी देतो. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 2 चेंडूमध्ये 2 सफलता. सौरभ जोशी हे गोलंदाज विकेट हॅट्रिक मार्गावरती. गोलंदाज प्रवीण पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. एक फलंदाज बाद होईल. प्रवीण
3 चेंडू 9 धावा. 6 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज. कमालीची गोलंदाज सौरभ जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होणार बाद. डॉट बॉल. 3 चेंडू 9 धावा. 3 बॉल 9 रन्स. सामना कोण जिंकणार कोण हरणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर खेळलाय कार्पेटच्या साहाय्याने. एक तर पूर्ण होणार. या चेंडूवर धाव मिळेल फक्त एक. आता मात्र समीकरण असणार 2 चेंडू आणि धावसंख्या व्हायला होईल तर 8 धाब्यांची गरज. 2 बॉल 8. सामना कोण जिंकेल कोण हरणार. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव करेल कानाव संघ. दोन्ही संघांपुढे 50-50 बॅलन्स असणारा हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. आता मात्र 1 चेंडू 8 धावा. एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो. खराब चेंडूची फेकी होईल का कानव संघाच्या पाठीराख्यांना आणि पूर्ण कानव संघाला इथे मात्र ईश्वरचरणी प्रार्थना करावी लागेल. एखादा खराब चेंडू आला तर इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव होईल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. 1 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सौरभ जोशी. चांगला तिथे फटका जरूर पाहायला मिळाला. या चेंडूवर आलाय षटकार. सामना मात्र जिंकलाय जुई संघ. सामना मात्र गमवावा लागला फक्त अवघ्या 2 धावांसाठी. अडलक असतील कानव संघ. पुढच्या टुर्नामेंटसाठी असतील आपल्याला शुभेच्छा. तर नेक्स्ट मॅच साठी असतील आपल्याला शुभेच्छा जुई संघ. तर उमरोली संघ लगेच आपण क्षेत्ररक्षणामध्ये शिरा. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या.